प्राचार्य तथा मुख्याध्यापक भरत काळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न। महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा प्राचार्य नानासाहेब भरत आसाराम काळे हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 जुलै 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यांचा प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला गौरवण्यासाठी काळे परिवाराच्या वतीने आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी 10 वाजता अक्षता 2 AC बँकेट हॉल नांदेडकर गॅरेज समोर देवपूर धुळे या ठिकाणी येथील सभागृहात सेवापूर्ती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस या ठिकाणी त्यांच्या वतीने या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी 51,000 रुपये गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं घेण्यासाठी आपला निधी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तकांसाठी उपलब्ध करून दिला। त्याचबरोबर माझ्या सत्कारासाठी येणाऱ्यांनी बुके श्रीफळ देऊ नये, आणू नये व तो पैसा आपल्या स्वपरीने यथाशक्तीप्रमाणे या ठिकाणी एक दानपेटी ठेवण्यात आली। त्या पेटीत जेवढा निधी प्राप्त होईल तो व प्राचार्य तथा मुख्याध्यापक भरत काळे यांचा 51,000 रुपये असा संपूर्ण एकत्र मिळून या ठिकाणी विद्यार्थ्यांना वह्या शैक्षणिक साहित्य या ठिकाणी सेवानिवृत्त प्राचार्य तथा मुख्याध्यापक भरत काळे हे वह्या शैक्षणिक साहित्य वाटप करणार आहे। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री जयकुमार रावल, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार कुणाल पाटील, धुळे ग्रामीण आमदार राम बदाने, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार व चेअरमन सतीदेवी ट्रस्ट अध्यक्ष सुभाषदादा देवरे, श्रीमती शकुंतला सांगडे, सौ आशाबाई गिरासे, माजी आमदार शरद पाटील, सौ शुभांगीताई पाटील, धुळे शहर अध्यक्ष गजेंद्र अंपडकर, मोहन देसले, सोनवणे, राजेंद्र इंगडे, बाळासाहेब बदाने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी प्राचार्य तथा भरत काळे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला। तर प्राचार्य भरत काळे यांनी एकूण 36 वर्षे सेवा काळात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला असून सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी करण्यात आला। त्यांच्या सहकार्यांसह विद्यार्थी, पालक, हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। तर कार्यक्रमासाठी प्राध्यापक सौ जयश्री भरत काळे, डॉक्टर रोहन भरत काळे, इंजिनियर सोहन किरण काळे, कुमारी सिद्धी किरण काळे, श्रीमती सरिता किरण काळे, सौ तन्मया रोहन काळे, डॉक्टर सागर भरत काळे यांच्यासह समस्त काळे परिवार यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर कार्यक्रमानंतर या ठिकाणी स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी यथाशक्ती बॉक्समध्ये मदत निधी या ठिकाणी जमा करण्याचे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आले व सदर निधीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या सेवापूर्ती व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने समाज बांधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली होती। मी प्राध्यापक भरत आसाराम काळे 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त झालो आणि सेवानिवृत्तीनंतर गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून मी माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात कोणाकडूनही शाल, श्रीफळ, बुके आणू नये असं सांगितलं। मी स्वतः इथे त्यांच्या स्वागतासाठी आणून ठेवलेली होती। मात्र या ठिकाणी एक बॉक्स तयार करून त्या बॉक्समध्ये मी स्वतः 51,000 रुपये वैयक्तिक काळे परिवारातर्फे टाकले आणि सर्वांना आवाहन केलं, फुल नाही तर फुलाची पाकळी आपण याच्यात टाकावी आणि याच्यातून ज्या ज्या शाळांमध्ये अनाथ विद्यार्थी आहेत, एकल विद्यार्थी आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शालेय वस्तूंचं वाटप मी येत्या महिनाभरात त्यांना करणार आहे आणि यापुढेही हा गरीब विद्यार्थ्यांसाठी माझा उपक्रम या निमित्ताने सुरू राहणार। माझे आले, मदत केली, त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली। सर्वांचे आभार, धन्यवाद।